वेलकम टू लाईफ बाय स्वानंद एपिसोड 3. गुड मॉर्निंग टू यू. जेव्हापासून मी विचार केला की मी आता ब्लॉग शूट करत जाईल तेव्हापासून ना मला ना माझी सवय झालेली आहे की छोटे कंटेंट मी ब्लॉग शूट केला आणि तो ब्लॉग एडिट करून 3-4 मिनिटाचाच झाला. मिनिमम मला 6 मिनिटाचा ब्लॉग टाकायचा आहे. तर आज आपण जाणार आहोत मसियाज ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो 2026. हा एक्सपो दरवर्षातून एक वेळा होतो आणि यावर्षीचा हा एक्सपो इफ आय एम नॉट रॉंग हा आउटरीच सिटीमध्ये आहे, MIDC शेंद्रा. जो आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30. मी काल पण या एक्सपोला जाऊन आलो की काल मला जाण्यासाठीच 3 वाजले आणि 3 ते 6 पर्यंतचा टाइम मध्ये शूट करणं आणि पाहणं होणार नाही. सो आय जस्ट एक्सप्लोर दॅट प्लेस बिफोर दिस ब्लॉग अँड नाऊ आय एम शूटिंग दिस ब्लॉग टू शो यू. तिथे जाण्याआधी मी माझं ब्रेकफास्ट कम्प्लीट केलं की मला जिमला पण जायचं होतं, पण आज अप्पर बॉडी सेशन होतं तर मला कमीत कमी 1.5 तास लागणार होता आणि माझ्याजवळ सध्या तो टाइम नाहीये आणि टाइम वाचवण्यासाठी मी ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे. आता मी सध्या एडिटिंग कम्प्लीट करतो, जेवढी टाइम जात होईल तेवढी, आणि नंतर कॉल आल्यानंतर निघू. ऍक्च्युली शूटिंग तर त्या दिवशी झाली होती, पण प्रॉपर शूट करू शकलो नाही. तर मला काय काय बोलायचं आहे ते मी या बुक मध्ये लिहून घेऊन आलेलो आहो. सो लिसन केअरफुली अँड वॉच द व्हिडिओ. सर्वांचं झाल्यानंतर मला कॉल आला. कॉलवर मी शूट करू शकत नाही कारण माझ्यावर एकच फोन आहे. सो कॉल आल्या मी ऑटो पकडला आणि ऑफिसला निघालो. तिथं पोहोचल्यानंतर बिल्डिंगच्या खाली लिफ्ट पकडून वर गेलो आणि इथं सगळेजण कलेक्ट होतेच आणि इथून आम्ही एक्सपो साठी निघतो. काल आम्ही जेव्हा एक्सपोला गेलो होतो तेव्हा फक्त मुलं दळत. आज आमच्यासोबत 2 सर असणार. सर्वजण कलेक्ट झालेच होते, तर आम्ही सरांच्या कारमध्ये एक्सपोला पोहोचलो. एक्सपोचं एंट्रन्स काहीतरी असं होतं जे तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये. थोडंच पुढे गेल्यानंतर 6 हॉल होते आणि त्या हॉलमध्ये एका हॉलमध्ये सेक्शन वाईज एक्सपो लागलेले होते. तर आज आहे डे 2 ऑफ एक्सपो आणि व्हिडिओचा पहिला दिवस आहे. चलो डिझाईन्स बघण्यासाठी, लेआउट आणि काही गोष्टीच्या इन्फॉर्मेशन आहे ज्या इथं बघितल्यानंतरच भेटतात. त्याच्यासाठी एक्सपोची सुरुवात होते लेझर कटिंग पासून. तर इथे लेझर कटिंगचे ऑप्शन्स होते. मिनिमम गोष्टीवर चांगली लेझर कट आणि सिम्बॉल एनग्रेविंग म्हणतात त्याला, ते होतं. त्याचे मशीन्स बघितल्या, त्याच्या डिझाईन्स बघितल्या आणि थोडंच पुढे गेल्यानंतर एक चांगला आर्किटेक्चरल फर्म होता ज्याच्यामध्ये आम्ही बघितलं की किती छानपणे त्यांनी त्यांचा एक्सपो प्रेझेंट केलेला आहे. विटा, शिका आणि काही गोष्टी आणि खूप साऱ्या प्रिंटच्या मशीनची नॉलेज कलेक्ट केली. एकदम याच्या नाही माहित. मला असं वाटलं होतं की कॅटलॉगची मशीन वेगळी, प्रिंटिंग म्हणजे प्रत्येक सेक्शनची वेगवेगळी. आणि रेडी. त्यानंतर आम्ही गेलो RD प्रिंट्स कडे. RD प्रिंट्स अशा प्रिंट्सचं ठिकाण आहे जिथं मशीन्स आहेत. मागच्या वर्षी म्हणजे सेकंड इयर आणि फर्स्ट इयर मिळून त्यांना व्हिजिट करण्यासाठी गेलो होतो. व्हिजिटिंग मध्ये मी नव्हतो, मी घरी झोपलेला होतो. तर तिथे जेवढ्या पण प्रिंट्स निघतात 90% ज्या प्रिंट्स असतात त्या डिझाईन्स असतात त्या आमच्या सरांच्या डिझाईन्स असतात. आणि इथे पण तेच होतं. एक्सपो मध्ये 99% सरांच्या डिझाईन्स होत्या. त्यामुळे आम्ही सरांसोबत आज आलो. काल आल्यावर पण जिथं पण चांगला स्टॉल दिसला त्या स्टॉल मधून आम्ही काय करत आहोत, हे ब्राउचर्स आणि ह्या गोष्टी उचलून घेतो. कारण काय होईल, आम्हाला डिझाईन आयडिया भेटतील. त्याच्यामुळे बघत आहे ना, ही आहे कॅनव्हास प्रिंट. आर्टिस्ट लोक जो कॅनव्हास यूज करतात ना, तो कॅनव्हास यूज केलेला आहे आणि त्याच्यावरती प्रिंट केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान एकदम टेक्स्चर सगळं सर्व. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पुढे गेलेली होती, पण कॅनव्हासवर प्रिंट होईल हे मला माहित नव्हतं. आज माहित झालं आणि धक्काच बसला. मला स्वतः आश्चर्य होत आहे की मी या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये शूट करत आहोत. मी आतापर्यंत एक पण दिवस माझा डाएट मिस नाही केलाय. पण ऍक्च्युली या एक्सपोच्या ना काल जिम मिस झाला. सो मी आज डिसाईड केलं की मी फुल बॉडी ट्रेन करेल. आज पूर्ण डाएट पण गेलं. ठीक आहे, काहीतरी शिकायला भेटत आहे. अजून आर्टिस्ट जिकडे तिकडे डिझाईन दिसत आहे. सर्व बघून झालं. सरांच्या ऑफिसला पोहोचलो आणि ऑटो करून रूमला आलो. आता बघा माझा जिमचा ब्लॉग. सध्या वाजले आहेत 7:45 आणि मी जस्ट बाहेरून आलेलो आहो. फ्रेश झालो आहे. आता मला जायचंय जिमला, कारण मी काल पण जिमला गेलो नव्हतो. झालं काय माहित आहे, जेव्हा मी तिथे होतो तेव्हा माझ्या फोनची बॅटरी एकदम डिस्चार्ज झाली. सरांचा फोन यूज केला, नंतर त्यांचा फोन पण डिस्चार्ज व्हायवर आला. तर मग मी शूटिंग 2 वाजता कमेंट पाहिजे. थोडासा नाश्ता केला आणि रूम वरती आलो. रूम वर आल्यानंतर मी चार्जिंग लावला फोन. आता आलेला मी जिमला. आज मी अप्पर बॉडी ट्रेन करणार आहोत, ज्याच्यामध्ये चेस्ट, बॅक, बायसेप, ट्रायसेप आणि शोल्डर असणार आहे. वर्कआउट करतो. ट्राय करेल की टेम्पो थोडा लो ठेवी. क्लाइंग मशीन चेस्ट प्रेस.
I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. इन्क्लाइनेशन प्लेस तर झाली, आता करणार आहोत प्लेस फ्लॅग. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the आता मशीन is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing sold out shows for 1,000 faces. Hey, give me that crown, get in my way and to be put down. It ain't your place, all this my town. If I want that shit, then I'll get it right now. I'm losing it, the noose it fits. I'm losing shit, a stupid myth. You choose to live or choose to dip. You choose to fight or lose your grip and lose a gift. Oh, I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign, a sign. Yeah. There's no mercy in this world, just hunger-thirsty persons in different versions. Each new update, that shit worsens. Why? Pull back the curtain and you'll see the different vermin. We all have different burdens. बाय द वे, दिस इज माय वर्कआउट कंडिशन. Don't treat me like a neighbor. Don't need the different flavors of your problems just to savor. मी जस्ट आत्ताच जिमवरून आलो. जर का मी सकाळी 8 वाजता उठून 9 वाजता ब्रेकफास्ट करून 10 वाजता ऑफिसला जाऊन 11-12 वाजता स्पॉटवर पोहोचून 6 घंटे फिरून एक्सपो बघून आणि रिटर्न आल्यानंतर फोनची बॅटरी डिस्चार्ज इव्हन माझी बॅटरी चार्ज करून जर का जिमला जाऊ शकतो, मला समजत नाही की बाकीची मुलं असं का करू शकत नाही, इव्हन ते जिमला पण जात नाही. सो वर्कआउट कम्प्लीट, जस्ट फ्रेशन अप होतो, टिफिन आलेला, डिनर करतो आणि नंतर आजची जे पण क्लिप्स झालेल्या आहेत त्या एडिट करतो. एक गोष्ट बोलायचीच व्हॅल्यू होती. झालं असं की मी रोज मंदिरात येत असतो आणि त्यातल्या त्यात आज शनिवार, सो मला मंदिरात येणं भागच होतो. सर्व आटोपलं, आज 10 वाजलेत मला मंदिरात यायला. मला माहिती आहे हा ब्लॉग शूट करण्यात आणि एडिट करण्यात खूप दिवसाचा गॅप पडला, पण हा ब्लॉग मी इथंच थांबवतो. ऑल डन, द डे एंड. मेक शुअर यू हिट द सबस्क्राईब बटन अँड लाईक. बाय.